कराड़ के अतिरिक्त जिला एवं सत्र न्यायालय ने 10 साल की अल्पवीन बच्ची पर अत्याचार करने वाले को 20 साल की सजा सुनाई। उक्त मामले में सरकारी वकील रविंद्र शाह ने गवाहों की उचित दलीलों और उचित जांच के कारण उक्त बच्ची को न्याय दिलाया और आरोपी को 20 साल की सजा सुनाई। इस अवसर पर अखिल भारतीय मराठा संघ सातारा जिले की ओर से एडवोकेट रविंद्र शाह को सम्मान चिन्ह और शॉल देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर अखिल भारतीय मराठा महासंघ के जिला अध्यक्ष अनिल घराल, बापू, जिला महासचिव विवेक कुराडे पाटिल, जिला उपाध्यक्ष धनाजी माने, कराड़ दक्षिण कोषाध्यक्ष अमर पाटिल, विद्या मोरे, जिला उपाध्यक्ष तोहित पटेल, राहुल जाधव, जयवंत पाटिल आदि उपस्थित थे। काम करत असताना मला 2014 सालापासून अनेक जिल्हा न्यायाधीशांसमोर काम करण्याचा प्रसंग आला। प्रत्येक न्यायाधीशांसमोर काम करत असताना अनेक विविध प्रकारच्या खटल्यांमध्ये केसेस चालवल्या आणि त्यामध्ये यशही संपादन केलं। परंतु यश संपादन करताना मला बऱ्याच वेळेला असं समजून आलं की समाजामध्ये अशा प्रकारचे ज्या वेळेला गुन्हे असतात की ज्या गुन्ह्यांना कुठल्याही प्रकारची क्षमा करता येत नाही। आमचं त्यांचं वैयक्तिक कुठलाही वाद नसतो आरोपींचा, परंतु आरोपींनी केलेला गुन्हा हा गुन्हा आहे आणि त्याला निश्चितपणे काहीतरी शासन घडावं या उद्देशानं मी माझ्याकडून जे काही शिक्षण मला मिळाले त्या शिक्षणाच्या आधारे मी त्यांना शिक्षा लावण्याचा प्रयत्न केला। त्या शिक्षेतून समाजाभिमुख लोकांमध्ये अशा प्रकारचा एक मेसेज जावा की ज्यामध्ये असे कुठल्याही प्रकारचे आपण गुन्हे केले की जे गुन्हे शासनाच्या समोर ज्या वेळेला आपण त्याची परिमार्जन करतो त्यावेळेला त्याचं निश्चितपणे कुठल्याही माणसाला असं जर गुन्हा केला तर किती कठोर शिक्षा होऊ शकते हे समजून येईल। नुकतेच मला पोक्सोच्या कोर्टामध्ये अशा प्रकारचे अल्पवयीन मुलींच्या विरोधात जे काही गुन्हे घडतात त्या गुन्ह्यासंदर्भात केसेस चालवण्याचा प्रसंग आला। या खटल्यांमध्ये मी काम चालवत असताना सर्व प्रकारचे पैलू हाताळायला मिळाले की ज्यामध्ये शासनाच्या वतीनं काम करत असताना ज्या काही पीडित मुली असतात त्या मुलींचे आई वडील हे रडून सांगत असतात की त्यांच्या मुलीला अशा प्रकारच्या वेदना झाल्या आणि ह्याच्यामध्ये खटला चालवताना कसं पोलीस स्टेशनला जायचं आणि त्याला विलंब होतो। तर या विलंबाच्या कारणानं आरोपीचे वकील त्यात स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी कोर्टाला सांगतात की विलंबानं केसेस होतात आणि तरी पण त्या केसेस घेतल्या जातात। तर त्या पीडित मुलीची दुःखद घटना असते की त्यांना लवकर पोलीस स्टेशनला जाणं सरसावता येत नाही आणि अशा वेळेला उच्च न्यायालयानं त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल निवाडे दिले त्या सगळ्याचा आधार घेऊन त्या मुलींच्या वयाचा विचार करून कोर्टाने आलेल्या पुराव्याचा विचार करून आरोपींच्या बचावाचा विचार करून निश्चितपणे सर्व खात्री करून या आरोपींना 20 वर्षापर्यंतची शिक्षा अशी तरतूद बऱ्याच केसेसमध्ये केली। त्यामध्ये मी जवळजवळ एक 15 ते 20 लोकांना 20 वर्षाची शिक्षा झाल्या अशा प्रकारच्या केसेस चालवल्या। त्याचप्रमाणे एक केस पाटणच्या रोवले गावातल्या एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली। त्या शिक्षेवरती सध्या अपील जरी चालू असलं तरी मला खात्री आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्याला बचाव राहून त्याची काही शिक्षा कमी होईल असं वाटत नाही, कारण त्यातही ती मुलगी जी होती ती 10 वर्षाच्या आसपास कमी वयाची होती। कालच्या खटल्यामध्ये सुद्धा ही एकदम अल्पवयीन मुलगी होती, ती 10 वर्षाच्या आतली होती। आरोपींनी त्याबाबत सुद्धा सर्व प्रयत्न केले की केस चालताना कुठल्याही प्रकारे त्याला शिक्षा लागू नये म्हणून, परंतु कोर्टाने मांडलेले निवाडे आणि आलेले पुरावे ग्राह्य करून आरोपीला शिक्षा दिली। एवढंच मला सांगायचं आहे की यामध्ये समाजाने जागरूक राहून अशा प्रकारे जर कुठल्याही अल्पवयीन मुलीसंदर्भात काही घटना घडल्या तर निश्चितपणे तत्परतेने जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार केली तर आपली केस शाश्वत पूर्ण कोर्टासमोर जाऊन ती सक्सेस होऊ शकते। एवढंच सांगून मी माझी 2 शब्द थांबतो। आज आम्ही जिल्हा सरकारी वकील RC शहा याचा सत्कार करण्याचं कारण असं, आजपर्यंत त्यांनी ज्या शिक्षा लावल्या त्या खरोखर गरजेचं होतं आणि असंच त्यांनी काम सातत्याने करत राहावं म्हणून कुठंतरी शाबासकीची थाप पाठीवर पाहिजे त्या हेतूनं हा त्यांचा सत्कार केलेला आहे। खरं वास्तविक अशी माणसं त्या पेशात राहणं गरजेचं आहे, कारण कसं आहे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो
न्याय मिळताना तांत्रिक बाबी किंवा न्यायालयीन बाबी अडचणीच्या ठरू शकतात, परंतु आरसी शहाचा अभ्यास आणि त्याचे जे पद्धत आहे कशा पद्धतीनं आपण समोरच्याला शिक्षा लावता येईल आणि त्या मुलीला न्याय देता येईल अशा पद्धतीनं काम करत असताना त्यांना देखील काही गोष्टींच्या अडचणी निर्माण होतात, परंतु त्याच्यावर सुद्धा ते मात करून आज ह्या न्यायालयीन प्रक्रियेत यशस्वी झाले. म्हणून आज आम्ही मराठा महासंघाच्या वतीनं त्याचा सत्कार घेतलेला आहे.